श्री स्वामी समर्थ. येत्या 2 मार्च 2026 ला हुताशनी पौर्णिमा आहे, म्हणजे त्या दिवशी होळी. होळीच्या अगोदर 8 दिवस होलाष्टक सुरू होते. आता होलाष्टक म्हणजे वाईट का, असं काही नाहीये. पण हा, होलाष्टकामध्ये नवीन कामाची सुरुवात करत नाहीये. पण काही ठिकाणी अफवा पसरली की मुलांसाठी खूप खराब असतं, तर असं काही नसतं. मुलांसाठी कोणतेही वाईट नाहीये. पहिल्या लोकांचा समज होता, कारण की त्यावेळेस भक्त प्रल्हादाला त्यांच्या वडिलांनी खूप त्रास दिला होता, त्यामुळे ते 8 दिवस आपल्या मुलांनाही त्रास देऊ म्हणून लोक त्याचा विचार करायचे आणि ते पाळायचे. पण असं काही नाही, ते अफवा आहे. पण आपण होलाष्टकामध्ये तुम्हाला माहितीये का, भगवान विष्णूंनीच भक्त प्रल्हादावरती खूप कृपा केली होती, त्यांचं रक्षण केलं होतं. त्यामुळे या होलाष्टकामध्ये जर तुम्ही भगवान विष्णूची उपासना केली, त्यांचं नामस्मरण पूजा केली, तर खूप छान राहणार आहे. त्यामुळे जेवढं जमेल तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करा. ओम नम नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करत जावा. आसपास तुमच्या मंदिर असेल तर त्या मंदिरात जात जावा, तुम्हाला त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह भेटतील. कारण की भगवान विष्णूंची जर तुम्हाला कृपादृष्टी प्राप्त करायची असेल तर हे 8 दिवस खूप छान आहेत, कारण त्यांचा भगवान विष्णूंचा तुमच्या कृपादृष्टी राहणार आहे. आणि नाही काहीतरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण जरी भरपूर जरी केलं तरी चालेल, आणि ते काय वेगळे नाही, ते एकच आहेत. त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ त्या मंत्रात जरी अखंड नामजप केला तरी चालेल. तुम्ही ज्या देवाला मानता त्याची फक्त मनापासून सेवा करा, ती भक्ती करा. हे 8 दिवसामध्ये तेवढं खूप तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. दुसरी गोष्ट, हा 8 दिवसामध्ये नवीन कामांची सुरुवात फक्त करू नका. नवीन कोणतेही काम म्हणजे लग्न असो, साखरपुडा असो, किंवा कोणतेही तुम्ही घराची वास्तू पूजा काय असेल ते सुरुवात करू नका. ते ह्या होलाष्टकामध्ये नवीन कामाची सुरुवात करत नाही, फक्त एवढं सांगेल मी. आणि लहान मुलांना फक्त तुम्ही त्यांची काळजी घ्या, कारण आता ऋतू चेंज होणार. तुम्हाला माहिती आहे, आता थंडी संपली, आता कडक उन्हाळा सुरू होणार आहे. होळीनंतर खूप कडक उन्हाळा पडतो. त्यामुळे मोठ्या माणसाला सुद्धा त्रास होतो, लहान मुलांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे ऋतू चेंज झाल्यामुळे आपण आजारी पडतो, कधी मानसिक चिडचिडी सुद्धा आपली होते. त्यामुळे तो गैरसमज करून घेऊ नका की होलाष्टकामुळे हा त्रास झालेला आहे, कारण ऋतू चेंजमुळे हा त्रास संभव आहे, सगळ्यांना होऊ शकतो, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. त्यामुळे ती आपल्याला काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट, ह्या 8 दिवसामध्ये जेवढी सेवा करता येईल फक्त तेवढी सेवा करा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही, कोणत्याही अडचणी येणार नाही. आणि स्वामीचं नामस्मरण करा, काहीही अडचणी येत नाहीये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.